75 तिकिटा शेवटची फायनल जाऊच्या आधी पटकन आपली तिकीट कलेक्ट करा. लहान मुलं आपण जरा बाहेर जायचं आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत असा गुरु चिटणीस सर आणि सोबत नितीन नाईक सर. गुरु काय मॅच असा बघ, सुपर ओव्हर आणि त्यानंतर परत एकदा या 3 बॅटरना संधी. नवीन नियमावलीनुसार सुपर ओव्हरसाठी नॉमिनेशन बंद झाला. काहीच्याही बॅटर तुम्ही पाठवू शकतात आणि त्यामुळेच ए स्पोर्ट अरवली संघाने पाठवली आपली हुकमी जोडी. स्ट्रायकर एंडवर पीटर फर्नांडिस, छोटा पटाका बडा धमाका आणि नॉन स्ट्रायकर एंडवर भूषण जाधव. या सुपर ओव्हरच्या मॅच साठी बॉलिंग मार्कवर संघाचो कॅप्टन जो निमो असा आणि येत्या 28 तारखेक जेवणकारी होतलो सर्वेश नाईक. सगळ्यांका आग्रहाचं आमंत्रण सर्वेश नाईकाच्या लग्नाचा 28 एप्रिल तारीख रिझर्व ठेवा. ग्रँड फिनाले पूर्वीचो ह्यो ग्रँड फिनाले, पिक्चरच्या आधीचो हे ट्रेलर आणि ट्रेलर जर इतको जबरदस्त पिक्चर काय प्रतिम असतलो. पीटर फर्नांडिसचो शॉट लॉंग ऑफच्या छपरावरसून लांबच लांब, खूपच लांब. बघा अगदी आक्रमक सुरुवात सर्वेश नाईकचे जे उल्लेख आपण केलात ना, त्या सर्वेश नाईक सारख्या एका तगड्या गोलंदाजांवरती एक महत्वपूर्ण आघात, त्याच्यावरती प्रेशर बिल्ड केलाय. आता सर्वेश काय करेल पुढच्या चेंडूवरती? बेस्ट वर्सेस बेस्ट. कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत. 3 फिल्डर चेंडूच्या खाली, तिघांच्या मधोमध पडलो जेल. चौघांची शेती आणि सगळ्यांनी मिळान केली माती. 2 रन. हा असतो दबाव बादल सर. दबावाच्या परिस्थितीमध्ये 3 क्षेत्ररक्षक अगदी हा फटक्याचं रूपांतर झेलामध्ये करण्यासाठी पुढे सरसावले होते. अगदी 3 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळाचा स्पष्टपणे अभाव आपल्याला मैदानावरती दिसला. प्रेशर काय असतं या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीनं दोन्ही संघ एकामेका विरुद्ध हर कसोशीनं प्रयत्न करताना दिसत आहेत. जीवाची बाजी लावली जाते बादल सर. तिसरा चेंडू सर्वेश नाईक. यावी हा फटका गेलाय, चेंडू आलाय लॉंग ऑफच्या दिशेनं, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. नमो पार्वती पते, हर हर महादेव. खासदार चषक सिक्सर. काळजात घुसत चाललो आणि या काट्याची आता कट्यार होतली. 3 बॉल मध्ये रन झाले 14. सर्वेश नाईक गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा पीटर साडे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पीटरचा, पण पीटरचा त्या ठिकाणी फर्निचर झाला डिस्टर्ब. पीटर त्रिफळाची धून मैदानाच्या बाहेर परततोय. पहिला हादरा, पहिला झटका ए स्पोर्ट्स आरवली संघाला. ज्या पीटरनं एक दमदार सुरुवात केली होती त्या पीटरचा 4थ्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. ज्या पीटरने या वर्षाची 2 लाख रुपयांची ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धा ऑल इंडिया लेवलची गाजवली. या स्पर्धेचो मालिकावीराचो मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार ज्यांनी आपल्या नावे केलो त्या पीटरने दमदार सुरुवात केली. फ्लाइंग स्टार जे का म्हटलं जातं. आणि गुरु असा म्हणतात की शर्टाची पहिली बटना जर व्यवस्थित लागली तर पुढची व्यवस्थित लागतात. पीटरनं जी निराशा केली होती ना या अगोदर, जो 8 षटकांचा सामना होता त्याची भरपाई करण्याचा पीटरनं मी म्हणेल नक्कीच या सुपर ओव्हरमध्ये हा प्रयत्न केलाय. आणि का त्याला सिंधुदुर्ग स्तरावरील एक नामचीन फलंदाज म्हणून ओळखलं जातं, त्याची चुणूक त्याला संघाला आवश्यक त्या परिस्थितीमध्ये या मैदानावरती त्याने करून दिले. 4 चेंडू 14 हो धावफलक. सुपर से भी ऊपर. ही लढत शेर से शेर भिडेगा तो कौन जीतेगा, आखिर 1.25 शेर ही जीतेगा. 2 तगडे संघ, पारंपरिक प्रतिस्पर्धी या मानाच्या स्पर्धेत. बरोबर. दरम्यान बादल नितीनजी
आमच्या खास मुंबईवरून या सामन्यासाठी उपस्थित राहिलेल्या अंतिम सामन्यासाठी दीपिका ताईंकडून मालिकावीरासाठी रोख रुपये 2,500 पारितोषिक. मालिकावीरासाठी दीपिका ताई डेगवेकर यांच्याकडून रोख रुपये 2,500. पुढच्या चेंडूवरती काढलेली एक रनच्या मदतीनं विनयनं आपल्या वैयक्तिक डावाला केलेली सुरुवात या मैदानावरती. आणि एकंदरीत धावसंख्येचा जर आपण विचार करायला गेलो ना तर 5 चेंडूंचा खेळ हा एकंदरीत मैदानावरचा समाप्त होतोय. आणि जवळपास मी म्हणेन बंड्या परब सांगतायत 15 धावांपर्यंत मजल मारली आहे ती प्रथम फलंदाजी करताना ए स्पोर्ट्स आरवली संघानं. हा चेंडू फटका तर फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. ओंकार बांदिवडेकर चेंडू खाली आलाय. फटक्याचा रूपांतर त्यानं झेलामध्ये केलाय. जी सुरुवात अगदी पहिल्या 3 चेंडूवरती झाली होती परंतु बघा पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली गेली आहे. आणि हृदयाची ठोके हृदयाची धडकन आपण बघतोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय आणि तिसरे पंच पुनर्निरीक्षण कक्षामध्ये हृदयाचे ठोके आपण ऐकले. जे वाढणारे ठोके देखील आपण ऐकणार आहोत. किशोर भगत सर पुनर्निरीक्षण कक्षामध्ये टेलिव्हिजन स्क्रीनच्या पाठीमागे पाहणी केली जाते. इट इज अ फेअर डिलिव्हरी. सो 15 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेले 16 धावांचं लक्ष ठेवलंय. आनंदी 11 निरवडे संघासमोर हा सामना जिंकावा, अंतिम फेरीमध्ये प्रवेश करावा. सुपर सेबी उपर या स्पर्धेदरम्यान नितीनजी आपण गेली 5 दिवस बरंच काही बघितलं आणि सुपर ओव्हर बघणं बाकी राहिलं होतं. आणि त्या सुपर ओव्हरचा थरार अगदी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी तो देखील सेमीफिनालेच्या नंबर 2च्या सामन्यामध्ये आपण बघितला. कसं बघता या दुसऱ्या डावाकडे 16 धावांचा पाठलाग. आपण विचार करतो या ठिकाणी निश्चितपणाने एक तुल्यबळ लढत होती. एक दुसऱ्याच्या विरोधात लढत असताना कोणीच कमी नाही आहे. इतका जबरदस्त सामना आणि म्हणूनच क्रीडा रसिकांच्या जो सामना भेटीस आला मी म्हणेन पैसा वसूल मुकाबला. सांगणं खूप कठीण आहे कारण पीटर इंजोर्ड असताना सुद्धा त्यानं फटकावलेले ते 2 महत्वपूर्ण षटकार निश्चितपणानं. दरम्यान हॉटेल विवा क्लासिकचे मालक तुषारजी धामापूरकर यांचं या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे. तुषारजी आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. दरम्यान सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती माननीय गौरव मुळीक सर यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांचं पण या ठिकाणी थोड्या वेळात आगमन होतंय. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ श्वेताताई कोरगावकर या आयोजन कमिटीच्या आमच्या सदस्य आहेत. यांचं पण या ठिकाणी परिसरात आगमन झालेलं आहे. श्वेताताई आपल्याला विनंती आहे की आपण आयोजन कमिटीच्या प्रमुख आहात आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. एक सूचना असेल जर सुपर ओव्हरचा सामना जर टाय झाला तर बॉल आउट ओव्हर या ठिकाणी निर्णय देण्यात येईल. बॉल आउट ओव्हर या ठिकाणी निर्णय देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे. जिंकण्यासाठी या सुपर ओव्हर मध्ये लक्ष आहे ते 16 धावांचं. 6 चेंडू 16 धावा सलामीची जोडी मैदानावर. शरद बांदिवडेकर ज्या शरदची आपण चर्चा केली मैदानात एक लाभदायक मैदान सातत्याने ज्या मैदानाचा शरद आपल्या तोंडून उल्लेख करतोय त्या मैदानावर खऱ्या अर्थानं तो प्रसंग निर्माण झालाय. 16 धावांची आवश्यकता. अंतरिम 6 चेंडू या सुपर ओव्हरचा थरार. काय घडलं नाही या खासदार चषक 2026 या स्पर्धेत. अर्धशतक बघितलं नुसतंच अर्धशतक नाही तर त्यानंतरचं अर्धशतक हे अगदी अवघ्या 11 धावांचं बघितलं. दरम्यान सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय गौरवजी मुळीक सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर आपल्याला विनंती आहे गौरव की आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी उपसभापती गौरवजी मुळीक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद नितीन. अजून एक गोष्ट मी निश्चितपणाने वैशिष्ट्याची म्हणून सांगेन की विकेटच्या हॅट्रिक सुद्धा बऱ्याचशा झाल्यात. अगदी पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी आज सुरू झालेला रणसंग्राम सामना रंगतोय मैदानावर. केविन फर्नांडिस सज्ज होतोय सलामीचं षटक हाताळण्यासाठी. दृढगती गोलंदाज मॅन फ्रॉम आरवली ए स्पोर्ट्स आरवली संघाचा हा हुकमी एका गोलंदाजीचा जादूगर मैदानामध्ये सर्वेश नाईकच्या विरोधात उभा ठाकतोय. 16 धावांची आवश्यकता
अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. सामन्याला सुरुवात करा. चला मैदानी पंचाला विनंती असेल. त्यानंतर अंतिम सामना, अंतिम सोडत, लकी ड्रॉची आणि पारितोषिक वितरण समारंभ, लाईन अप, अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम बाकी आहेत. पहिला चेंडू गेविनचा. चेंडू टप्पा पडतोय बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांतर धावेने खात्याला झाले सुरुवात. 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंचा खेळ बाकी. क्रीडा रसिकांना खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे लागतील. जेवढ्या मोठ्या संख्येने उभे आहेत, एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत आपल्या सर्वमस्त क्रीडा रसिकांसाठी. गेविन फर्नांडिस पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका थोडासा फसला म्हणायला हरकत नाही. खेळाडू येतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 2 धावा. बिनबाद अशी सुरुवात. 5 चेंडू 14 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय मैदानावरती. आणि एकंदरीत आपण बघतोय अर्थात शरद बांदिवडेकर आणि दुसऱ्या बाजूने सर्वेश नाईक ही अनुभवी संघाची जोडी मैदानावरती आहे. आणि ज्याचा उल्लेख आपण सातत्यानं करतोय ना, ज्याचं हे आवडतं मैदान आहे, तो शरद बांदिवडेकर आता मैदानावरती. एकंदरीत आपण बघतो शरद स्ट्राइक एंडवरती आपल्या फेवरेट मैदानावरती आपल्या संघाला अंतिम फेरीत धडक मारून देईल का शरद, हे देखील बघणं तेवढंच महत्त्वपूर्ण. या उपस्थित तमाम मोठ्या संख्येनं या जनतेसमोर, या क्रिकेट रसिकांसमोर शरद या ठिकाणी हिरो ठरेल का, बाजीगर ठरेल का. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. गेविन फर्नांडिस हाताळतोय पुढील चेंडू. फटका फसलाय. बराच काही चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. शरद बांदिवडेकर बाधून मैदानाच्या बाहेर. दरम्यान या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रमोदभाई कामत, या आयोजन कमिटीचे प्रमुख सन्माननीय प्रमोदभाई कामत आणि सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजूभाई परब, या व्यक्तींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे परिसरामध्ये. आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. माननीय प्रमोदभाई कामत, माननीय संजूभाई परब आणि त्यांच्यासोबत असलेले आपले सर्व मित्रमंडळी, आपणा सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. नितीनजी. महत्वपूर्ण धक्का बसलाय. शरद बांदिवडेकर सारखा एक घातक फलंदाज मैदानात बाधून मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज पिंटल बांदिवडेकर मैदानात जातोय. शेवटचा विकेट, शेवटचा गडी मैदानात. अगदी अवघ्या 2 धावा धावफलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 14 धावांची आवश्यकता. पीटरनं मारलेले 2 खणखणीत दणदणीत षटकार, त्या फटक्यांची अपेक्षा असेल समस्त क्रीडा रसिकांना. थोडीच तोड प्रत्युत्तर होईल का मैदानावर. निश्चित करणारा सामना मैदानावर. सेमीफायनलची दुसरी लढत, खासदार चषक 2026 रणसंग्राम या ऐतिहासिक पाटेश्वर नगरीमध्ये क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येतोय. काळजाची धगधग वाढवणारा प्रत्येक क्षण या ठिकाणी क्रीडा रसिक अनुभवत आहेत या मैदानावर. गेविन फर्नांडिस पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय. आलाय तो निर्णायक खणखणीत दणदणीत खासदार चषक षटकार. या 2 फलंदाजांदरम्यान ज्याचं हे आवडतं मैदान आहे ना, तो शरद बांदिवडेकर मैदानात बाहेर परतलाय. आणि त्यानंतर ही शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. अर्थात आम्ही म्हणतोय की या जोडीला विकेटवरती आपली विकेट शाबूत राहणं हे महत्वपूर्ण असेल. त्याबरोबर संघाला विजयाची धावा देखील काढून देणं महत्वपूर्ण असेल. बॅटची कड घेऊन चेंडू विसावलाय. 4 चेंडू धावा बनल्यात 9 आणि धावा आता आवश्यक आहे 7. 2 चेंडू 7 धावा असं विजयाचं समीकरण. कुठेही जाऊ नका, बघत राहा खासदार चषक 2026. गुरु खऱ्या अर्थानं प्रमोदभाई कामत, सुजाताई यांच्या या मूळ संकल्पनेला
मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं जावेदभाई खतीब आणि बाळू मोरिये यांनी आणि समस्त बांदा शहर भाजपच्या वतीनं एक उत्कृष्ट दर्जाचा रणसंग्राम या मैदानावर या ठिकाणी आयोजित केला गेला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 7 चेंडूंची आवश्यकता आणि मॅच असावी तर कशी असावी, पैसा वसूल मुकाबला. जे काही केलंय ना ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनपसंतीस उतरलं असं म्हणायला हरकत नाही. आपने ये नहीं देखा तो क्या देखा नितिन जी? बिल्कुल सब कुछ देखा इस खासदार ट्रॉफी 2026 में. केविन फर्नांडिस ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. 2 चेंडू तर 7 धावा विजयाचं समीकरण. केविन सरसावलाय पुन्हा एकदा. विथ अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय, 1 धाव केली आहे पूर्ण. आता मात्र 6 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू, निर्णायक त्या 6 धावांची आवश्यकता. बसेल का षटकार? सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर ऐवजी या ठिकाणी बॉल आउट घेण्यात येईल. 3 गोलंदाज तयार ठेवा तुम्ही. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. फक्त 3च चेंडू टाकण्याची संधी मिळेल. काय जबरदस्त आयोजन. खूप खूप धन्यवाद द्यावे लागतील हे समस्त आयोजकांना. एक जबरदस्त अथक मेहनत झाली. क्रीडा रसिकांची तोबा गर्दी. अगदी मोफत लकी ड्रॉचं सुद्धा एक वेगळं आयोजन. म्हणजे या स्पर्धेत घडणारा प्रत्येक क्षण काहीतरी समाधान देऊन जाणारा. आणि बाळा अखेरकर खुश. शेवटचा चेंडू. ओ, या फटक्यावर धाव काही मिळू शकत नाही. आणि अखेरीस ए स्पोर्ट्स आरवली संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करतोय. सामना लगेच सुरू होतोय. संबंध वेतोरे आडली संघ विपक्ष ए स्पोर्ट्स आरवली. चला जाऊया गुरु चिटणीस यांच्याकडे. दरम्यान या ठिकाणी नितीनजी थोडीशी आपली डिस्टर्ब करतोय.